हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाची कामं करते. सकाळी 6:30 वाजलेले आहे आणि काल आमच्याकडे चांगला बदाबदा पाऊस पडला. पाऊस पडल्यामुळे वातावरण थंड झालं, पण लाईन गेली तर ती आलीच नाही. मग म्हटलं चला पटापट तयारी करा. आणि आज तर काय, मला तर अंगणातच फिरावं वाटत होतं. इतकं थंड थंड असं वाटत होतं की बस घरातही बसावं नाही, कामालाही जाऊ नये, सुट्टीच काढून घ्यावी. पण असं जमत नाही ना हो. मग निघाली मी माझ्या रस्त्याने. आता याला भामकर हॉस्पिटल जवळ. तर बघा इथे रस्त्यावर किती खड्डे पडलेले आहे. पहिल्याच पावसात हे हाल हाल झालेले आहेत. त्याच्यानंतर आली मी पहिल्या कामावर. इथे बनवली मी कवळ्याची भाजी, कढी बनवून घेतली. कवळ्याची भाजी ना आता पाऊस पडल्याच्या नंतर खरंच छान लागते. महालक्ष्मी गणपतीच्या वेळेस आपण कवळ्याची भाजी बनवतो ना, तर तशीच मी आज छान कवळ्याची भाजी बनवून घेतली. त्याच्यानंतर मी फोडणीच्या शेवळ्या करून घेतल्या, तिथलं काम आटोपून घेतलं. त्याच्यानंतर निघली मी दुसऱ्या घरी. मला इथे ब्राऊन ब्रेडचा उपमा बनवायचा होता. त्यांनी ब्रेड वगैरे बारीक करून ठेवले होते. त्याच्यानंतर पटकन मी 2 कांदे चिरून घेतले, हिरवी मिरची, गोडलिंबाचा पाला, कढई ठेवली, तेल गरम होऊ दिलं, जिरं मोहरी टाकली आणि कांदा आणि हिरवी मिरची, गोडलिंबाचा पाला चांगला परतवून घेतला. सगळं करता करता मला ना 10:30 होत आले होते आणि मी लाईनची वाट बघत होती, पण लाईन आलीच नाही. आणि मला कढी गोळे बनवायचे होते, पण मिक्सर नसल्यामुळं कढी गोळ्याचा प्लॅन त्यांचा कॅन्सल झाला. कुठलाही नाश्ता बनवताना किंवा भाजी बनवताना कधी गॅस कमी ठेवायचा आणि कांदा लसूण वगैरे व्यवस्थित होऊ द्यायचं. मग त्याच्यानंतर बघा आपला ब्रेडचा उपमा बनून तयार आहे. त्याच्यानंतर मी बनवली तोंडल्याची भाजी. आता माझा या घरचाही स्वयंपाक आटोपला. याच्यानंतर मला एका घरी जायचं आहे पोळ्याला. असं करता करता मी आज 11:30 पावणे 12 पर्यंत 4ही घरचा स्वयंपाक केला. व्हिडिओ आवडला तर नक्की फॉलो करा.